हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चॅनल शैक्षणिक दीपस्तंभ. सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू सी सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9th ब्रिज कोर्स 2022-23 ॲक्टिव्हिटी डे 1. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 9ची आपण ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 डे 1. सो स्टुडंट, प्लीज वॉच व्हिडिओ केअरफुली टिल एंड. डू नॉट स्किप दिस व्हिडिओ. आपण जर अजूनही नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओबाबत थेट नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सब्जेक्ट सायन्स डे 1 स्टँडर्ड 9th. विद्यार्थ्यांनो, आपली ही ॲक्टिव्हिटी आहे ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9th ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. लेट्स अंडरस्टँड. फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स याविषयी माहिती तुम्ही मिळवणार आहात. त्याचबरोबर रेफरन्स बघूया आपण. स्टँडर्ड 8 चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर. तर हा तुमचा रेफरन्स आहे, संदर्भ आहेत तुमच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये. लर्निंग आउटकम, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फोर्स. ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्ही फोर्सचे इफेक्ट तुम्ही सांगू शकता. एक्सप्लेन द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये असणारे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे जे उदाहरणं आहेत ते तुम्ही सांगू शकता. लर्निंग आउटकम, एक्सप्लेन द एक्झाम्पल्स ऑफ बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्सचे उदाहरणं तुम्ही सांगू शकाल. लेट्स टेक अ लुक. बघा, या ठिकाणी फोर्सची डेफिनेशन दिलेली आहे. त्याचप्रमाणे हे तुम्हाला लर्निंग सिलेबस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आपण बघू शकता. फोर्सचे 2 टाईप्स आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इथे कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन दिलेली आहे. अ फोर्स विच इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. एक्झाम्पल, पुशिंग, पुलिंग अँड पिकिंग अप समथिंग. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन आपल्या समोर आहे. एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. टाईप्स ऑफ फोर्सेस बघतोय आपण, बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. याची हे उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत बाळांनो. पुढे जाऊया आपण आता. लेट्स प्रॅक्टिस. आपण ॲक्टिव्हिटीला सुरुवात करतो बाळांनो. आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ फोर्स इन द फॉलोइंग पिक्चर. आता बघा, 2 पिक्चर आहेत आपल्या स्क्रीनवरती. एक पिक्चर आणि पिक्चर नंबर 1, पिक्चर नंबर 2. तर पिक्चर नंबर 1मध्ये आपण बघू शकतो, हा आहे बॅलन्स फोर्सचं उदाहरण तुम्हाला दिसेल इथे. कारण बघा, दोन्हीकडे इक्वली फोर्सने ते दोघे त्या रोपला ओढत आहेत, त्यामुळे हा बॅलन्स फोर्स आहे. तर सेकंड पिक्चरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा, एकीकडे लेफ्ट साईडला जे लोक आहेत त्यांनी रोप आपल्या दिशेने ओढलेला आहे आणि त्यामुळे जी राईट साईडची जी व्यक्ती आहेत ते अनबॅलन्स झालेले आहेत. म्हणजे फोर्स जो आहे तो एका ठिकाणी जास्त आहे, लेफ्टच्या ठिकाणी फोर्स जास्त आहे, राईटला फोर्स कमी झालेला आहे. त्यामुळे हा अनबॅलन्स फोर्स असणार आहे उदाहरण. पुढे जाऊया आपण. आयडेंटिफाय वेदर कॉन्टॅक्ट ऑर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स इज यूज वाईल परफॉर्मिंग द फॉलोइंग ॲक्शन. खालील क्रिया करताना कोणता फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट आहे की कॉन्टॅक्ट, ते आपल्याला ओळखायचं आहे. बघूया. फ्रूट फॉलिंग फ्रॉम ट्री. तर या ठिकाणी साहजिकच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे. वन साईड ऑफ वेईंग पॅन इज कमिंग डाऊन, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. सी, हिटिंग अ बॉल विथ अ बॅट. हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कारण बॉलचा कॉन्टॅक्ट हा बॅटसोबत होतो. डी क्वेश्चन बघतो आपण आता. सेपरेटिंग द आयरन नेल्स फ्रॉम द सॉडस्ट युजिंग अ मॅग्नेट फोर्स. हा सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे. बलून रब्ड अगेन्स्ट द हेअर स्टिक ऑन द वॉल. हा सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे. पुढे जाऊया आपण. लिस्ट सम मोर एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स वाईल लिस्टिंग राईट इट्स टाईप. बघूया आपण या ठिकाणी. कॉन्टॅक्ट फोर्सचं आपण उदाहरण बघत आहोत. पहिल्यांदा आहे ॲन एरोप्लेन फ्लाईंग थ्रू द एअर. सेकंड एक्झाम्पल, अ स्काय डायव्हर पॅराशूटिंग फ्रॉम ॲन एरोप्लेन टू द ग्राउंड, रायडिंग अ बायसिकल, पिचिंग अ बेसबॉल टू अ बॅटर, पासिंग अ फुटबॉल टू अ वाईड रिसिव्हर. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपण बघतोय. अट्रॅक्शन ऑफ पेपर पीसेस ऑफ कॉम, सोलर सिस्टम, थ्रोविंग बॉल, लीफ फॉल, रोलर कोस्टर राईड, अ डोर कॅच. तर अशा प्रकारे हे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत बाळांनो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 आपण पाहत आहोत. विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म टू प्रूव्ह दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स.
तुम्ही कोणता प्रयोग कराल ज्याच्याने हे सिद्ध होईल की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तर उत्तर बघूया आपण. टेक अ कॉम, रब इट विथ युअर हेड अँड टेक अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड नाऊ मूव इट नियर द कॉम. यू विल सी दॅट द कॉम अट्रॅक्ट द पेपर. दिस प्रूव्ज दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर बघा या ठिकाणी एक कंगवा आपल्याला घ्यायचा आहे, तो आपल्याला रब करायचा आहे आपल्या डोक्यावरती, म्हणजे केसांवरती रब करायचा आहे. त्यानंतर एक छोटा कागदाचा तुकडा घ्या, त्या कॉमचा जवळ घेऊन जा. साहजिकच तो कॉम जो आहे तो त्या कागदाला अट्रॅक्ट करणार आहे आणि याच्यावरून प्रूव्ह होतं की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 5. मेक अ लिस्ट ऑफ द इन्सिडेंट टेकिंग प्लेस बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फर्स्ट, ऑन अर्थ ग्रॅव्हिटी पुल्स ऑल ऑब्जेक्ट टू द अर्थ सेंटर. Gravity acts all masses equally, even though the effect on both masses may be different, because gravity causes all objects to fall at the same constant rate of 9.8 meter per second square. Second आहे, an object in free fall means that the only force acting on the object is gravity. Gravity caused the moon to revolve around the sun. The force of attraction between the earth and moon causes tides in the ocean. द गॅसेस इन द सन आर हेल्ड टुगेदर बाय ग्रॅव्हिटी. तर अशा प्रकारे हे तुम्ही इन्सिडेंट तुम्ही लिहू शकता ज्याच्यावरती जे फक्त इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे घडून येतात. पुढे लिंक फॉर स्टडी तुम्हाला दिलेली आहे. दीक्षा ॲपमध्ये ही लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही याविषयी तुम्ही अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. तर बाळांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण येता 9वी विषय सायन्स ॲक्टिव्हिटी नंबर 1 आपण या ठिकाणी सॉल्व केलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळाला असेल. आपल्या मित्रांना, आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.